नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन करण्यात आले। जगदंब क्रिएशन मुंबई व महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे प्रस्तुत व तळ्याची वाडी 2 झोन ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्य 30 एप्रिल ते 5 मे 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता काही बाबूशेठ केला मैदान अर्थातच मोदी मैदान साधुग्राम तपोवन नाशिक येथे होणार आहे। लेखक दिग्दर्शक निर्माते महेंद्र वसंतराव महाडिक यांनी केले, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असणार आहे। यावेळी आयोजक गोपाळ पाटील, फ्रेंड सर्कल, प्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते। यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितले की इतिहास सांगत राहणे गरजेचे आहे। छावा सिनेमाचं मी कायम कौतुक करतो। महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या पडद्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचला आहे, हे खूप गरजेचे होते। शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य पुन्हा सांगणं गरजेचं आहे, ती आपली जबाबदारी आहे। असोसिएट होताना आम्हाला खरंच खूप आनंद आहे। जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्स पुणे यांनी निर्मित केलेलं महेंद्र वसंतराव महाडिक लिखित आणि दिग्दर्शित हे महानाट्य आहे आणि हे पुन्हा नाशिककरांसमोर सादर करत असताना त्याला एक वेगळं सोशल कॉज आहे। म्हणजे ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेसाठीचं फंडरेझिंगचं याला एक फार महत्त्वाचं कॉज आहे। विषमुक्त शेतीचं, शाश्वत शेतीच्या प्रचार आणि प्रसाराचं याला एक फार मोठं एक अधिष्ठान आहे आणि त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की 2023 साली जसं आपण सगळ्यांनी आपल्या धाकल्या धन्यांचा इतिहास हा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वदूर पोहोचवण्यासाठी तुमच्यातल्या प्रत्येकाचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि जसं त्यावेळी योगदान दिलं होतं 2023 साली तसंच पुन्हा हे योगदान द्या, कारण तलवारीच्या पात्याला वारंवार घासावं लागतं आणि त्याच पद्धतीने हा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे वारंवार आपल्याला सांगत राहावं लागेल आणि हे जर आपण सांगत राहिलो तर मला वाटतं एक वेगळ्या प्रकारे आपला इतिहास आपण लोकांपर्यंत आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतो। दिनांक 30 एप्रिल ते 5 मे या दरम्यान गिरवी जिथे झालं होतं आपलं महानाट्य, त्याच ठिकाणी महानाट्याचे प्रयोग याही वेळी असणार आहेत 30 एप्रिल ते 5 मे आणि आपल्या सर्वांचं त्यासाठी प्रतिसाद असेल, आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या एका प्रामाणिक भावनेतून हा प्रयत्न सुरू आहे। या नाटकाचे 250 प्रयोग झाले, तसेच 150 पेक्षा जास्त कलाकार या नाटकामध्ये असणार आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक।